आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती डिश म्हणजेच भरलेलं पापलेट। बघा, पापलेट फ्राय तर सर्वच खातात, पण भरलेलं पापलेट फ्राय खाण्यासाठी लोक हॉटेलमध्ये जातात, पण काहीच गरज नाही। मी जशी रेसिपी दाखवेन तशी सेम घरी बनवा आणि हॉटेलसारखा आनंद घरीच घ्या। तर चला मित्रांनो, बघूया भरलेलं पापलेट। भरलेलं पापलेट बनवण्यासाठी सर्वात पहिला आपण इकडे मीडियम साईजचे 4 पापलेट घेतलेले आहेत। तुम्ही जास्तही घेऊ शकतात, कमीही घेऊ शकतात। आता इकडे आपल्याला ही पंख आहेत ना, ही चांगली कटिंग करायची आहेत आणि याचं पोट साफ करायचं आहे। तर चला आपण एक एक पापलेट करून सगळे साफ करून घेऊया। तर सगळ्यात पहिला आपल्याला साईडची पंख कापून टाकायची आहेत। त्यानंतर पापलेटच्या शेपटीचा भाग आपल्याला कापायचा आहे। चारी साईडने नीट पंख कापून घ्या, कारण कसं आहे त्याला थोडे काटे जसे असतात ना, म्हणून ते खाताना कसे मध्ये नको यायला म्हणून। असं छानपैकी साफ करून झालं की साईडचे जे 2 लहान पंख असतात ते सुद्धा आपल्याला कापून टाकायचे आहेत। तर पापलेटला आपल्याला असं साईडने ना पोटाच्या भागातनं असं चिरून घ्यायचं आहे, कारण आपण जो मसाला बनवणार आहोत तो आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत, त्यालाच बोलतात भरलेला पापलेट। तर त्यासाठी आपण असं चिरून घेतो एकदम। आणि आता याच्यामधलं आपण पोट साफ करतो आहे। पोटाच्या इकडे जे काळं असते ना ते आपण काढून टाकूया आणि याच्यामध्ये आपला जो मसाला आहे चांगली धुवून घेऊ पापलेट आणि त्याच्यामध्ये आपण मसाला भरूया। वरतून अशा कट मारून घ्या, म्हणजे आपण जो मसाला लावू तो चांगला आतपर्यंत असा शिरला पाहिजे पापलेटमध्ये। आता आपण इकडे कोथिंबीर टाकूया, थोड्याशा मिरच्या घेऊया आणि त्याच्यामध्ये लसूण आणि याचा आपल्याला मसाला रेडी करायचा आहे। आणि हाच मसाला आपण पापलेटच्या मध्ये भरणार आहोत। याची पेस्ट रेडी झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक टॉमॅटोसुद्धा घालणार आहोत, दाखवतो कसं ते। आता इकडे पेस्ट रेडी झालं आहे। आता आपण एक टॉमॅटो घेतलेला आहे, असं अर्धमधून कापू आणि त्याला त्याच्यात टाकून परत एकदा मिक्सरमध्ये चांगली त्याची पेस्ट बनवूया आपण। आता टॉमॅटोची सुद्धा पेस्ट याच्यामध्ये रेडी झालेली आहे आणि हे बघा मी तुम्हाला चमच्याने दाखवतो आहे। बघा छानपैकी झालेला आहे आपला मसाला रेडी। आता हा आपण पापलेटमध्ये भरणार आहोत। तर सगळ्यात पहिले एका ताटामध्ये काढून घेतो। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि मसाल्याने हळद मिक्स करायचं मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कारण हा पापलेटच्या मध्ये जाणार आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला पाहिजेच पाहिजे, त्याशिवाय चव नाही येणार। तर मी इकडे 1 चमचा मीठ घेतो आहे, मसाला घेतो 1 चमचा, हळदसुद्धा घेतो इकडे मी आणि याला आपण आता आहे ना हाताने चांगलं असं मिक्स करून घेऊया। चांगला मसाला पूर्ण मिक्स झाला पाहिजे। तर आपण मसाला रेडी केलेला आहे। आता हा मसाला आहे ना आपल्याला पापलेटच्या मध्ये भरायचा आहे। तर हे पापलेट घेतलेलं आहे मी, धुवून घेतलं, आता चांगलं साफ केलेलं आपलं, आणि आता याच्यामध्ये हा असा मसाला भरायचा आहे। आणि याच्यावरतून अजून एक कोटिंग येणार आहे मसाल्याची। तो मसाला कसा रेडी होईल तो पण मी तुम्हाला दाखवतो। आता आपण हा मधून भरलेला आहे, याच्यावरतून सुद्धा एक मसाला येणार आहे, तो आपण थोड्या वेळाने रेडी करणार आहोत। तर सगळे पापलेट आपल्याला असेच आता भरून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपण दुसरा मसाला रेडी करूया। दुसरा मसाला रेडी करण्यासाठी सगळ्यात पहिले इकडे गरम मसाला घेतलेला आहे, त्यानंतर इकडे मी फिश मसाला घेणार आहे, त्यानंतर आपला घरचा जो लाल मसाला असतो ना तो थोडासा घेणार आहे। याच्यामध्ये आपण मीठ नाही मिक्स करणार आहोत, कारण मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण कोकमचं पाणी टाकणार आहोत। काही लोक चिंचसुद्धा वापरतात, पण आपण कोकमचं पाणी याच्यात घालणार आहोत। ते बघा मी कोकम चांगलं असं पाणी घालून त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तर मसाला आपला रेडी झालेला आहे। आता असं पापलेट उचलून त्याच्यावर चांगल्या हाताने आहे ना असं चांगला मसाला आपण लावून घेऊया। दोन्ही साईडने छान मसालाही करून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला रवा आणि बेसन आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला चांगलं क्रश बनवून घ्यायचं आहे, जे आपण याच्यावरती आपण कोटिंग करणार आहोत ते। तर मित्रांनो, सगळे असे चांगले करून झाले ना पापलेट की आपण लगेच जाऊया बेसन, रवा आणि थोडंसं मीठ, हे पण आपण बनवून घेऊया लगेच। सर्वात पहिला मी इकडे 1 वाटी रवा घेतो आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन मिक्स करूया। बेसन यासाठी मिक्स करतो आहे, काही लोक तांदळाचं पीठ घेतात, पण बेसनने कोटिंग खूप छान होते म्हणून मी इकडे बेसन घेतलेलं आहे।
आणि त्याच्यावर आहे ना थोडंसं मीठ टाकतो आहे मी चवीनुसार, कारण आपण जी वरतून कोटिंग करणार आहोत त्याच्यात थोडंसं मीठ असलं की टेस्ट चांगली येईल. कारण आपण मीठ ऑलरेडी जे आपण भरलं आहे मसाला त्याच्यामध्ये वापरलेला आहे, आपण जो वरतून कोटिंग केलेला मसाला आहे त्याच्यामध्ये नव्हता वापरला, म्हणून मी याच्यामध्ये मीठ घेतो आहे. आता हे पापलेट असं याच्यात मस्तपैकी डीप करून वरतून छानपैकी रवा टाकून घ्यायचा आणि छानपैकी त्याला थोडं प्रेस करून घ्या, म्हणजे तो चांगला जरा चिटकून जाईल. दोन्ही साईडने छान लागला आहे. आता आपण तेल गरम करत ठेवूया आणि सगळे पापलेट असेच करून तेलावर फ्राय करायला सोडूया. तर आपण इकडे तवा घेतलेला आहे मित्रांनो, त्याच्यावर आता तेल टाकतो आहे मी तेल जास्त नाही घेणार आहे, थोडंसंच घेतो आहे. तेल गरम झालं की लगेच आपण त्याच्यावर पापलेट फ्राय करायला सोडून देऊया. तर मित्रांनो तेल गरम होतं आहे आता आणि तेल पूर्ण गरम झालेलं आहे. आता आपण इकडे पापलेट असं तेलावर छानपैकी फ्राय करायला सोडून देऊया. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा पापलेट तुम्ही फ्राय करायला सोडतात तेलावर तेव्हा त्याला लगेच पलटायचं नाही. कमीत कमी 2 ते 3 मिनटं आहे ना चांगलं खालतून फ्राय होऊन द्यायचं, नाहीतर काय होते आपण जी कोटिंग केलेली आहे ती तुम्ही पलटताना ना पूर्ण निघून जाईल, म्हणून ती चांगली फ्राय होऊन थोडी कडक होऊन द्या. तर आता आपण 2 ते 3 मिनटासाठी याला चांगलं फ्राय व्हायला ठेवून देऊ, त्याच्यानंतरच पलटूया. तर मित्रांनो हे बघा आता छान कडक झालेला आहे, वरतून थोडंसं नरम आहे म्हणून मी एकदम हलकं उचलून त्याला पलटी करतो आहे. पण खालची बाजू आहे ना ती पूर्णपणे आता याने एकदम कडक झालेली आहे, तर त्याच्यामुळे काय होईल ती कोटिंग निघणार नाही. हे बघा आता आपण सगळे पलटून घेऊया छान, आणि अजून 3 ते 4 मिनटं तुम्ही ठेवले ना की आपली इकडे भरलेलं पापलेट रेडी होऊन जाईल. आपण इकडे खायला मोकळे होऊ. आणि मित्रांनो तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, मी तुम्हाला दाखवेल भरलेलं पापलेट जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा त्याच्यामधला मसाला कसा वाटतो. तर तुम्हालाही नक्कीच आवडली असेल ही रेसिपी, आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जेवढं जास्त शेअर करता येईल तेवढं जास्त शेअर करा. तर मित्रांनो आता आपण एक एक करून परत पलटी करूया ना, आणि तुम्ही बघू शकता छान फ्राय झालेले आहेत, एकदम क्रंची झालेले आहेत. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने जेव्हा काढेल ना तेव्हा तुम्हाला एक मी खाऊन दाखवतो आणि त्याच्यामध्ये मसाला कसा रेडी झाला आहे तोही आपण एकदा बघून घेऊया. तर आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया मस्तपैकी. तर छान आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता आपण एक टेस्ट करून बघूया. हे बघा पापलेट जेव्हा आपण बेसन मिक्स करतो ना तेव्हा असे पूर्ण क्रंची होऊन जातात. आणि हे बघा इकडे आता आपण तुम्हाला भरलेला मसाला दाखवतो. हा बघा मित्रांनो कसा एकदम छानपैकी भरला आहे. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इकडे संपवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.